फेक आहे असं स्वतः तो म्हणतोय। प्रवीण पाटील या व्यक्तीने हे केलेलं पत्र आहे असे देखील ऋषिकेश पाटील असं देखील त्याचं नाव असल्याची माहिती समोर येते। त्याचं हे तक्रारीचं पत्र आहे ज्याच्यामध्ये त्यानं स्पष्टपणे नमूद केलं आहे की हे सर्व खोटं आहे आणि आपण केवळ परत परीक्षा होणार नाही म्हणून हा बनाव रचला असं देखील त्यानं म्हटलं। बरं मग ऋषिकेश पाटील जो कोणी व्यक्ती असेल तो काय पोलिसांचा अधिकारी आहे का, CID ED कुठला तरी आहे का? आता हा विषय लोकात आलेला आहे, मुलांमध्ये चर्चा नकारात्मक पद्धतीची त्या ठिकाणी व्हायला लागलेली आहे। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की शहानिशा होणं तितकं महत्त्वाचं आहे। तो आज काय बोलेल ह्याचं आता काही घेणं देणं नाही। पुरावे आता आमच्याकडे आलेले आहेत आणि त्या पुराव्यावर हे सरकार आणि हे आयोग काय करते हे आम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल। तुम्ही जर बघितलं सोनम वांगचुकला तिथं उपोषण मागे घ्यायला लावलं आणि नंतर सोनम वांगचुक म्हणतात माझ्यावर दबाव आणला। आता सोनम वांगचुकवर पण दबाव आणू शकता, तो ऋषिकेश पाटलावर कोण राहिला? तुम्ही स्पष्टपणे म्हणताय की सरकार त्याच्यावर दबाव आणते आणि त्यामुळे आता त्यानं स्टेटमेंट का नाही करणार? सोनम वांगचुकवर जर दबाव आणू शकत असतील, मोठ्या मोठ्या नेत्यांवर दबाव आणू शकतील, तर हे सामान्य परिवारातला एक मुलगा त्याला काही सांगितलं असेल, काही भीती दाखवली असेल, तो घाबरला असेल, काही असेल, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही ना, हा विषय त्याच्याकडनं आलेला आहे। फक्त त्यांनी तिथं कंप्लेंट दिली होती, हे सगळं सोशल मीडियावर तिथं आलेलं आहे आणि काही इतर विद्यार्थ्यांनी ज्यांचं या परीक्षेची काही घेणं देणं नाही, त्यांचं बॅकग्राऊंडसुद्धा या परीक्षेच्या बाबतीतलं नाही, ते दुसरी कुठली ती परीक्षा देतात, पण त्यांची काळजी एवढीच होती MPSCचा पेपर सेट करताना जर फुटत असेल तर उद्या जाऊन आम्ही जे पेपर देणार आहोत ते सुद्धा जर फुटले तर हे फार घातक होऊ शकतं, डेंजरस होऊ शकतो। त्यामुळे ऋषिकेश पाटील हा व्यक्ती गौण आहे। महत्त्वाचं काय, आमच्याकडे असणारे पुरावे, ते पुरावे ज्या पद्धतीने आले, ते ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करणारे, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ऋषिकेश गांगुर्डेचं असं म्हणणं आहे त्याची जी मैत्रीण आहे ज्याच्याकडून हे पुरावे आलेले आहेत तिला मी जाणीवपूर्वक पाठवले जेणेकरून कुठेतरी आपण जो नापास झालेलो आहोत, आपण मागं कुठेतरी राहतो आहोत आणि म्हणून ही पुन्हा एकदा परीक्षा व्हावी यासाठी हा बनाव रचला। म्हणजे 22 तारखेला पेपर होता, 20 तारखेला हे सगळे जर पुरावे पाठवले असतील तर त्या पुराव्यामध्येच जे प्रश्न आहेत ते 90% मॅच होतात। हाच तर आमचा मुद्दा आहे। त्यामुळे हेली तिला पाठवू नाही, तिली ह्याला पाठवू, ह्याचं काही घेणं देणं नाही। पाठवापाठवी झाली आणि ते प्रश्न 90% मॅच झाले आणि ते परीक्षेच्या आधी मॅच झाले, हे जास्त महत्त्वाचं आहे। 20 मार्चला जरी तक्रार झाली असली तरी 24 मार्चपर्यंत यामध्ये विलंब का झाला याचा देखील सरकार तपास करणार आहे अशी देखील बाब समोर येते। तपास करा ना आणि MPSCचा तपास करा। MPSCकडे रिझल्टच्या आधी 2 दिवस आधी तिथं तक्रार दिली गेली होती, अजूनपर्यंत नुसतं ते त्याच्यावर बसलेले आहेत। तर तुम्ही MPSCचा सुद्धा तपास करता येत असेल, कारण ते स्वायत्त बॉडी आहे, नंतर हात वर करतील। आम्ही स्वायत्त बॉडी असल्या आम्ही काय करू शकत नाही। त्यामुळे स्वायत्त बॉडीला काय वेगळे कुठले अधिकार असतात इन्व्हेस्टिगेशनचे, तो सगळे वापर करून तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला काय हरकत आहे? विमानवार यांच्याशी तुमचं बोलणं झालं का? आज MPSCच्या ऑफिसला देखील तुम्ही जाणार आहात आणि तुम्ही त्यांच्यावर देखील संशय उत्पन्न करता? नाही, फोन घेऊन अपॉइंटमेंट तशी मिळत नसते, तिथं जाऊन विनंती करावी लागते आणि ती विनंती करायला आम्ही ते जाणार। संविधानिक ते पद आहे, त्यामुळे ते येतील का दुसरं कोणीतरी येईल का वॉचमॅन येईल हे आम्हाला सांगता येणार नाही। आज जाणार तर आम्ही नक्कीच आहोत। पण असा सरकारकडून दावा केला जातोय की MPSCचा पेपर हा फुटलेला नाही, हा सगळा बनाव आहे। सरकारने तलाठी भरतीच्या बाबतीत हेच सांगितलं होतं, पुरावे आम्ही सगळे दिले होते, आम्हाला वेड्यात काढलं, आमच्यावर FIR करायला निघाले होते आणि मॅटलीच आता सांगितलं 62 लोकांचे पेपर नक्कीच फुटलेले आहेत। मग आता मॅटला तुम्ही FIR करणार का तुम्ही? त्यामुळे सरकार नेहमी जे पेपर फुटलेत त्या बाबतीत हेच बोललेले आहेत, आता सुद्धा हेच बोलत आहेत आणि आम्ही पुरावे त्या ठिकाणी देऊन सुद्धा आम्हाला वेड्यात काढत होते। आता ते स्वतः वेड्यात निघालेत। महिन्याभरात जर त्यांनी त्या तलाठी भरतीच्या बाबतीत काय नाही केलं तर बघा या सरकारचं काय करतो आम्ही। राधाकृष्ण विखे पाटलांना तुमच्यावर FIR करण्यासंदर्भात देखील म्हटलं होतं, आता तुम्ही या सगळ्या विषयाला मॅटचा आधार घेऊन कोर्टामध्ये ह्या सगळ्या विषयाला घेऊन जाणार आहात का? आणि असंच जर तलाठी भरतीच्या परीक्षेत असेल आणि हेच पुन्हा कित्ता MPSCच्या बाबतीत गिरवला जात असेल तर या देखील परीक्षेच्या अनुषंगाने कोर्टामध्ये पाऊल तुम्ही जाता? नाही, मॅट म्हणजेच कोर्ट आहे आणि मॅटलीच सांगितलंय ह्याच्यात घोळ झालाय। त्याच्यावर ज्या पद्धतीनं FIR करण्यासंदर्भात ते म्हटले होते आणि आता सरकारनं कोर्टानं सांगितलं, मॅटनं सांगितलं की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, त्यामुळे हा सगळा विषय घेऊन कोर्टात तुम्ही दाद मागणार आहात का? कारण तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून अपेक्षा नाही असं देखील म्हणताय। तक्रार तुम्ही त्यांच्याकडे केली होती मात्र हालचाल काय झाली नव्हती। 10 लाख लोक रस्त्यावर आल्यानंतर पर्याय काय राहणार आहे? म्हणजे मंत्र्यांना सुद्धा जे विखे पाटील साहेब दुसऱ्या विभागाचे मंत्री असतील राजीनामा तरी द्यावं लागणार आहे। आता त्यावेळेस तुम्ही आमच्यावर FIR करा म्हणत होते, आता आम्ही म्हणणार की ह्याच्यातून सगळे जे पैसे आहेत 40 लाख रुपये, समजा 1000 लोकांना सुद्धा जर ते पैसे गोळा केले असते 400 कोटी रुपयाच्या आसपास हा आकडा जातो, गेले कुठे पैसे सगळे? मग हे पैसे तिथपर्यंत गेले असतील, हे ॲलिगेशन आम्ही तिथं करू शकतो। त्यामुळे आम्ही कोणाला सोडणार नाही। महिना आहे अजून, काय सरकार या बाबतीत उत्तर देते आम्ही त्या ठिकाणी बघणार आहे। त्यामुळे आम्ही शांत बसणाऱ्यापैकी नाही आणि मॅनेज होणाऱ्यापैकी तर नक्कीच नाही। त्या परीक्षेचा आणि क्रिस्टलचा काय संबंध आहे? तुम्ही सातत्यानं क्रिस्टलचा उल्लेख करताय, प्रसाद लाडच्या कंपनी त्यांचं देखील नाव तुम्ही घेतलं। त्याच्यामध्ये जो एक व्यक्ती आहे
त्याचं नाव मी विसरलो, छत्रपती संभाजीनगरचं आहे. काही महिन्यांपूर्वी 21 लाख रुपये एका मुलाकडनं घेऊन त्यालाही नोकरीला लावतो असं दिली घोटाळा केला, त्याच्यावर FIR सुद्धा झालेला आहे. तर त्या व्यक्तीचं आणि त्या कंपनीचे काहीतरी संबंध आहेत आणि एका दुसऱ्या मोठ्या नेत्याच्या दुसऱ्या पक्षातले ज्या सत्तेत आहेत त्यांचा व्यवसायसुद्धा तो व्यक्ती बघतो असं आम्हाला कळलं. म्हणजे पोचलेला माणूस आहे, पैसेवाला माणूस आहे. 2018ला तो त्याच्यात होता. कडे आपलं लक्ष राहील. तुर्तास थेट जाऊया, सुषमा अंधारे बोलतायत. शॉट जोडून सगळी माहिती जोडून त्याच्यातल्या टाइमलाईन सकट की किती वाजता कोणता मेसेज गेला हे सगळं व्यवस्थित, विशेष म्हणजे त्याच्यावरचा ज्याच्या सोबत त्याने चॅटिंग केलेलं आहे